नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कच्ची दाबेली ही रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी खजूर आणि चिंच दोन्ही भिजत घातलेला आहे, जी की गोड चटणी करण्यासाठी। इथे मी खजूर आणि चिंच भिजून बाजूला ठेवलेली आहे। 8 ते 10 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। हे मी बटाटे स्वच्छ धुवून आता कुकरमध्ये शिजवायला ठेवतेय। याच्या 5 ते 6 शिट्ट्या करायच्या। दाबेलीला थोडासा जास्त शिजलेला बटाटा लागतो। तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। इथे कांदा बारीक कापून घेते। अशा प्रकारे माझा कांदा कापून झालेला आहे। मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले होते। आता हिरवी चटणी करूया। यामध्ये सर्वात आधी पुदिना, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आणि कोथिंबीर, जिरं आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेणार आहे। इथे चटणी आपली वाटून तयार आहे। हिरवी चटणी वाटून झालेली आहे। आता भिजलेली चिंच आणि खजूर याची चटणी वाटून घेऊया। इथे अर्धी चटणी वाटून झाल्यावर मी त्यात थोडासा गूळ घातलेला आहे। हे परत थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे माझी ही गोड चटणी पण वाटून तयार झालेली आहे। ही मी एका वाटीमध्ये काढून घेते। दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। इथे मी एका वाटीमध्ये शेव घेतलेली आहे आणि आता उकडलेल्या बटाट्याचे साली काढून घेणार आहे। उकडलेला बटाटा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। पावभाजीच्या स्मॅशरचा वापर केला तरीही चालेल, परंतु मी इथे हातानेच व्यवस्थित बारीक केलेला आहे। अशा प्रकारे बटाटा व्यवस्थित स्मॅश केलेला आहे। आता गॅसवरती कढई ठेवून यामध्ये मी तेल घालतेय। तेल मी 2 ते 2.5 पळाचे अंदाजे तेल घातलेलं आहे। यामध्ये मी आता सुरुवातीला थोडीशी मोहरी घालतेय। एक अर्धा चमच्याच्या आसपास मोहरी घातलेली आहे। त्यानंतर मोहरी तडतडली का त्यामध्ये मी कांदा घालून घेतेय। कांदा घालून झालेला आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे मी बाजूला दाबेलीचं लागणारं साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये भाजून अर्धे अर्धे सालं काढून घेतलेले शेंगादाणे, डाळिंबाचे दाणे आणि शेव आहे। इथे आपला कांदा आता परतत आलेला आहे। कांदा परतलेला आहे। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यावर 1 चमचा लाल तिखट,
त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी तिखट चटणी घालून घेतेय, पुदिना आणि मिरचीची 3 चमचे. हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी पुढे चिंच आणि खजूरची चटणी घालणार आहे. ही चटणी मी 2.5 चमचे घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोड अजूनही वापरू शकता. आणि आता यामध्ये बटाट्याचं मिश्रण घालायचं. मिश्रण घालून झालेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मीठ घालायचं. यामध्ये मी मीठ घालतेय. मीठ चवीनुसार घालायचं आहे. इथे माझं मीठ घालून झालेलं आहे. परत एकदा मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बटाटा थोडासा आधी थंड झाल्यामुळं त्याचा लगदा झाला होता, म्हणून मला थोडंसं मिक्स करण्यासाठी वेळ लागला. अशा प्रकारे दाबेलीची ही बटाट्याची भाजी तयार आहे. यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. थोडेसे अर्धे अर्धे केलेले शेंगादाणे भाजून व्यवस्थित सालं काढून अर्धे अर्धे करून घ्यायचे. त्यानंतर थोडेसे डाळिंबाचे दाणे घालतीये आणि शेव घातलेली आहे. इथे आपली दाबेलीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण दाबेली लावायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि पाव अर्धा मधून कापून घेणार आहे. इथे माझा पाव मधून कट करून झालेला आहे. याला मी चिंचेची गोड चटणी लावून घेतेय. चिंचेची चटणी लावून झाल्यानंतर इथे मी तिखट चटणी लावतेय. ह्या दोन्ही चटण्या लावून झाल्यानंतर बटाट्याचं जे मिश्रण आहे ते पावाला लावून घ्यायचं. अशा प्रकारे पावाला व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आणि त्यावरती थोडीशी शेव, शेंगादाणे आणि डाळिंबाचे दाणे पेरायचे. बटाट्याचं मिश्रण लावून झाल्यावरती पावावरती मी शेंगादाणे घातलेले आहेत, शेव घातलेली आहे आणि डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जर हवी असेल चीज दाबेली तर त्या मिश्रणामध्येच तुम्ही चीज पण किसून घालू शकता. मी इथं वापरलेलं नाहीये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की चीज घालू शकता. इथे मी तवा गरम करायला ठेवला, त्यावरती मी बटर घातलेलं आहे. बटर व्यवस्थित वितळून मग नंतर मी ही दाबेली गरम करणार आहे. बटर वितळलेलं आहे, सगळीकडून तव्याला लावून घेतलेलं आहे. यावरती आता दाबेलीची पाव ठेवूया.
अशा प्रकारे दाबेलीचे पाव दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि इथे आपली कच्ची दाबेली तयार झालेली आहे. मी यावरती चीज किसून घालतीये. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की करून पहा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.